नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना आणि प्रामुख्याने त्यांच्या विधवांसाठी फडणवीस सरकारनं आणखीन एक महत्त्वपूर्ण निर्णय आज घेतलाय। आत्महत्याग्रस्त शेतकरी विधवांच्या महिला बचत गटांना आता विविध व्यवसाय आणि लागवडीसाठी शासकीय पडीक जमीन उपलब्ध करून दिली जाणार आहे। राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या निर्णयाची घोषणा केली असून यामुळे महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला मोठी चालना मिळणार आहे। हा निर्णय राजमाता जिजाऊ महिला सक्षमीकरण योजनेअंतर्गत लागू करण्यात आलाय। या योजनेअंतर्गत पात्र बचत गटांना केवळ 1 रुपया नाममात्र दरानं शासकीय पडीक जमीन ही दिली जाणार आहे। या जमिनींचा वापर महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी आणि त्यांच्या रोजगाराच्या निर्मितीसाठी केला जाणार आहे। शासनानं या जमिनींच्या वापराबाबत आणि कालावधीबाबत काही अटी आणि नियम निश्चित केलेत। जनावरांच्या चाऱ्यासाठी ही जमीन 3 वर्षांच्या कालावधीसाठी वापरता येईल। बांबू उत्पादनासाठी या जमिनीचा वापर 10 वर्षांच्या दीर्घ मुदतीसाठी करता येईल। संबंधित जमिनीवरती नर्सरी उभारणी तसेच अपारंपरिक ऊर्जा स्रोतांसाठी आवश्यक असणाऱ्या कच्च्या मालाचं उत्पादन घेण्यासाठी देखील मुभा दिली जाणार आहे। या योजनेच्या पारदर्शक आणि प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी हे तहसील मार्फत संबंधित तालुक्यातील शासकीय पडीक जमिनींची निश्चिती करणार आहेत। ही जमीन केवळ वैयक्तिक स्तरावरती न देता मविम, उमेद या अंतर्गत येणाऱ्या महिला बचत गटांना तसेच विविध ग्रामसंघांनाही वापरासाठी दिली जाणार आहे। फडणवीस सरकारच्या या निर्णयामुळे आर्थिक संकटामध्ये सापडलेल्या शेतकरी कुटुंबातील महिलांना स्वतःचा उद्योग उभारण्यासाठी हक्काचं साधन उपलब्ध होणार आहे। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवांसाठी फडणवीस सरकारने हा मोठा निर्णय घेतलाय। तर मग मित्रांनो, यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।